एमपीएससी परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाखांपर्यंतचा दंड। स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सुधारित नियम तातडीने लागू। खासगी मेडिकल कॉलेजेसकडून दुसऱ्या फेरीतील प्रवेश स्थगित। शुल्क परतावा थकबाकी मिळवण्यासाठी संस्थांचा पवित्रा। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी। मंदिरं आकर्षक रोषणाईनं सजली। घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीच्या मोहिमेला सुरुवात। महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। महाविकास आघाडीतल्या मुंबईतल्या 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला। ठाकरे गट 12, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादी आणि समाजवादी प्रत्येकी 1 जागा लढणार। कुडाळमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक निलेश राणे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। वर्षावर नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। उदय सामंतांनीही निलेश राणेंसोबत उभं राहणार असल्याचं केलं स्पष्ट। भाजपने आम्हाला विरोध केल्यास आमचे शिवसैनिकही पूर्णपणे हिशेब घेतील। सिल्लोडमधल्या भाजप नेत्यांच्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांचा इशारा। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज। सुट्टी होताच उद्या जरांगेंच्या विविध जिल्ह्यातल्या समर्थकांसोबत बैठका। लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींची भेट घेणार। ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना समज देण्याची हाकेंची मागणी। बदलापूर प्रकरणी हायकोर्टानं झापल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग। सहआरोपी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे, उदय कोतवालला अखेर अटक। कळवा मुंब्रा स्टेशनवरही फास्ट लोकलला 5 ऑक्टोबरपासून थांबा। नव्या वेळापत्रकामध्ये गर्दीच्या वेळेला अतिरिक्त थांबा। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी 4 तासांचा ब्लॉक। अनेक लोकल रद्द। लांब पल्ल्याच्या गाड्याही 20 मिनिटं उशिरानं। आणि इस्रायलचा लेबनॉनवर पुन्हा हल्ला। हवाई हल्ल्यात बैरूतमधल्या अनेक इमारती उद्ध्वस्त। इस्रायलच्या हल्ल्यात 5 नागरिकांचा मृत्यू। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।